Epic Dharma presents. संस्कृत नाव गंगा शंतनू संवाद. महायुद्धाच्या खूप आधी कुरुवंशाचे राजा शंतनू पवित्र गंगेच्या काठावर फिरत होते. तिथे त्यांनी एका स्वर्गीय सौंदर्याने नटलेल्या स्त्रीला पाहिले, जिची त्वचा चंद्रासारखी चमकत होती आणि जिच्या डोळ्यांत नदीची खोली, शांतता होती. मोहित होऊन राजाने तिला लग्नाची मागणी घातली. मी तुमची पत्नी होईन हे राजन, पण एका अटीवर. मी काहीही केले तरी तुम्ही मला कधीही प्रश्न विचारायचा नाही किंवा मला कठोर शब्द बोलायचे नाहीत. ज्या क्षणी तुम्ही हे वचन मोडाल त्या क्षणी मी तुम्हाला सोडून कायमची निघून जाईन. प्रेमाने आंधळे होऊन शंतनूने होकार दिला. अनेक वर्षे ते सुखात राहिले. पण जेव्हा त्यांना पहिला मुलगा झाला तेव्हा राणीने न मानण्यासारखी भयंकर गोष्ट केली. तिने त्या नवजात बालकाला नदीकाठी नेले आणि वाहत्या पाण्यात फेकून दिले. हे मला मान्य आहे, हे मला प्रिय आहे. शंतनू आपल्या वचनाने बांधलेली असल्याने गोठलेल्या सुन्न भीतीने पाहत राहिले. ही आपत्ती, शोकांतिका अजून 6 वेळा घडली. 7 पुत्र, 7 बुडालेली बालकी. राज्यात कुजबूज सुरू झाली, पण तिला गमावण्याच्या भीतीने राजा शांत राहिला. जेव्हा 8वा पुत्र जन्माला आला तेव्हा शंतनूचा संयम सुटला. गंगा नदीकडे जात असताना त्यांनी तिचा रस्ता अडवला. त्यांचा आवाज अनेक वर्षांच्या दाबलेल्या रागाने कापत होता. थांब, कोण आहेस तू, हे क्रूर स्त्री? तू तुझ्याच मुलांची हत्या का करत आहेस? तुला काहीच लाज वाटत नाही का? तुम्ही तुमचे वचन मोडले आहे हे राजन. मी गंगा आहे, जगाला पवित्र करणारी नदी. ही मुले 8 वसू होते, ज्यांना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. मी त्यातील 7 जणांना त्यांच्या शापातून मुक्त केले आहे, पण हा 8वा, याला जगावे लागेल. मी आता याला युद्धकला आणि ज्ञान शिकवण्यासाठी घेऊन जात आहे. हा दुसऱ्या कोणासारखा नाही, असा योद्धा बनेल, वेदात पारंगत आणि युद्धात अजिंक्य, अजेय. जेव्हा तो तयार होईल तेव्हा मी त्याला तुमच्याकडे परत आणून देईन. पण लक्षात ठेवा हे राजन, याचे आयुष्य खूप मोठे आणि जबाबदारीने, ओझ्याने भरलेले असेल. मुलाला कवेत घेऊन ती देवी नदीत लुप्त झाली आणि शंतनूला तुटलेल्या हृदयाने आणि रिकाम्या पाळण्यासह मागे सोडले. एका महान नशिबाची, नियतीची बीजे त्या दिवशी पाण्यात पेरली गेली. More epics at epicdharma.com